आपण पाहतोय की ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आज करमाळा दौऱ्यावर आहेत। भाऊ आपल्याबरोबर, भाऊ काय सांगाल? मोरवडे या ठिकाणी आज शिक्षण संस्थेचा कार्यक्रम होता, त्या ठिकाणी आपण भेट दिली, कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपले महात्मा फुले यांची पगडी भेट देऊन सत्कार करण्यात आला, काय प्रतिक्रिया असणार आहे? मुळातच मोळकर फॅमिलीनं अनेक वर्षाच्या मेहनतीनं ही शिक्षण संस्था उभी केली। या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या भागातल्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचं काम ती फॅमिली करते। त्या स्कूलचा रौप्य महोत्सवी वर्ष होतं आणि या रौप्य महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाला त्यांनी निमंत्रण दिलं होतं। एक घरगुती आणि व्यक्तिगत कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो आणि मोळकर फॅमिलीचा दृष्टीने आनंदाचा क्षण होता, सहभागी झाला। काल भाऊ आपण बोलताना वक्तव्य केलं होतं की 6व्या टप्प्यात आलंय, नेमकं सोलापूरच्या कुठल्या नेत्याच्या दिशेने हा तुमचा टोला आहे? आता मुळातच 6व्या टप्प्यात आलं हे जर सांगायचं म्हटलं नाव घेऊन तर टप्प्यात आल्याला 6वं निघून जाईल ना, असं कसं काय सांगेल? असा काही विषय नाही आहे। आपण जी सध्याची परिस्थिती बघितली त्यामध्ये ज्या काही गोष्टी घडतायत आणि अनेक लोकांच्या मनामध्ये मी पूर्वी आमदार होऊ नये असं वाटत होतं, पुन्हा मंत्री होऊ नये असं वाटत होतं, पुन्हा खातं चांगलं मिळू नये असं वाटत होतं आणि काही लोकांनी तर पूजा घातली मी पालकमंत्री इथला होऊ नये म्हणून। अशा अनेक गोष्टी घडल्या, पण शेवटी देवेंद्रजींनी विश्वास टाकला, पक्षाने विश्वास टाकला आणि आज ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करतोय। तेव्हा मिळालेले मंत्रीपद टिकू नये याची व्यवस्था काही लोकांनी केली। आता आपण सगळेजण बघताय, आपल्याला सगळ्यात ज्ञात आहे, त्यामुळे त्या विषयावर मला जास्तीचं काय बोलायचं नाही। सध्या जी परिस्थिती आहे ती लवकर स्पष्ट होईल आणि याच्या मागचं जे षडयंत्र आहे ते लवकरच बाहेर येईल आणि जेव्हा ते बाहेर येईल तेव्हा महाराष्ट्राला धक्का बसेल अशी परिस्थिती असेल। कोण अडवते भाऊ नेमकं आपल्याला? कुणाच्या अडवण्यानं जयकुमार गोरे थांबला नाही, कधी थांबणार नाही। असे अनेक स्पीड ब्रेकर येतात, त्या स्पीड ब्रेकरला वरती गाडी माझी क्षमतावान आहे, स्पीड ब्रेकरचा काय फरक पडत नाही। सध्या आपण पाहतो की उजनी धरणाची पाणी पातळी देखील भाऊ खालत चाललेली आहे, कशा पद्धतीनं 2 महिने उन्हाळा बाकी आहे, नियोजन केलं जाणार आहे? बिलकुल उजनी धरणाचं नियोजन च्या 2 बैठका झाल्या, उद्या एक बैठक आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून इथल्या शेतकरी बांधवांना उन्हाळ्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने पाणी मिळालं पाहिजे, पिण्याच्या पाण्याच्या योजनांना पाणी राहिलं पाहिजे याचं बिलकुल नियोजन केलं आणि त्या नियोजनाच्या अनुषंगानं आदरणीय विखे पाटील साहेबांनी त्या बैठका घेतल्या, आम्ही उद्या बैठक घेतोय। त्यातून या भागातल्या शेतकरी बांधवांना पाणी कमी पडू नये याची व्यवस्था नक्की केली जाईल। काळे बावले देखील बांधण्याचे प्रकार आपल्याला रोखण्यासाठी केला असं देखील वक्तव्य केलं होतं, नेमकं काय ते होत काय सांग? अनेक लोकांना चा विश्वास असतो, तसाच या भागातल्या काही लोकांचा विश्वास आहे। पूजा अर्चा करून काही गोष्टी थांबवता येतात, त्या हिशोबाने त्यांनी प्रयत्न केला असेल आणि त्यातून काळ्या भावल्या बांधल्या का पूजा घातली त्या कुठलंही जरी सावज असेल तर ते सावज मी बोलल्यानंतर हे सावज सांगायचं नाही ते होईल अशी प्रतिक्रिया आहे ते ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी बोलताना दिले। कॅमेरामॅन प्रशांत भोसलेसह चित्रकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।